पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला होता। दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ झाली। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला। पावसामुळे कापणीला आलेल्या भात शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या चिंतेचं वातावरण आहे। बारामतीमध्ये परतीचा पाऊस बरसलाय। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। उभ्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या पावसामुळे सप्तकुंड धबधबा प्रवाहित झालाय, तर पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवाल दिलेत। पालघरमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। वाडा आणि कुडूस या भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं भात शेतीचं नुकसान झालंय। गोंदियामध्ये हलक्या धान पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे, मात्र परतीच्या पावसाचा धोका कायम असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। सोलापूरच्या बार्शीमध्ये वादळी वाऱ्यामुळे बोर बागांचं मोठं नुकसान झालं। शासनानं त्वरित पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। परतीच्या पावसानं यवतमाळमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला। खरीप हंगामातील कापणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। मालेगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे 40,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं, मात्र 15 दिवसांनंतरही पंचनामे पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे। शेतकऱ्यांच्या मदतीत आचारसंहितेचा अडथळा येणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिलंय। शारदीय नवरात्रोत्सवाच्या 7व्या माळेनिमित्त धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा संपन्न झाली। यावेळी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। नवरात्रोत्सवाच्या 7व्या माळेला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत। विविध अलंकारांमध्ये विठ्ठल रुक्मिणी माता सजलेल्या आहेत। रुक्मिणी मातेला पसरती बैठक पोशाख परिधान केला गेलाय। आणि यानंतर एक मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका डॉक्टरच्या अंगावरती शाई फेकत त्याचा निषेध नोंदवण्यात आलाय। हा सगळा प्रकार नाशिकमध्ये घडला। संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून या डॉक्टरच्या अंगावरती शाई टाकून डॉक्टरचा निषेध करण्यात आला। जरांगे पाटील यांचे सगळे सोयरे मुसलमान असल्याची पोस्ट केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरवरती आहे। व्हिडिओ कधी केली, काय करायला पाहिजे, सगळे सांगा तुम्ही का केली होती, कशी केली होती, माफी मागा। हे बघा, मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे। नकळतपणे चुकून तो व्हिडिओ पोस्ट झाला होता, त्याबद्दल कुठला व्हिडिओ तो पण सांगा ना। जो तुम्ही सेंड केला तो पण सांगा ना। तो जो जरांगे पाटील आणि मुस्लिमांशी संदर्भ जोडला तुम्ही आणि मुस्लिमांचे सगळे सोयरे असं सांगितलं तुम्ही त्याच्यात। तर त्याच्यात मी फक्त तो फॉरवर्ड केला, ती माझी नकळत चुकून तो फॉरवर्ड झाला। काय केलं पण त्याचा सांगा सर त्यांना। नीट पोस्ट वाचायला तुम्हाला तुमची नाही, तो चुकून फॉरवर्ड झालेला आहे आणि मी मराठांच्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो। तुमचं नाव काय? मी डॉक्टर प्रदीप गौड। मग आता याच्यावर या व्हिडिओवर तुमचं म्हणणं काय का? आता तुम्ही आमची माफी मागताय का आमच्याबद्दल परत आमच्यात चढणार तुम्ही उराड्यावर? म्हणजे नेमकं काय करणार? आपलीच माणसं आपली माणसं म्हणजे तुम्ही त्याच्यात म्हणा माझ्याकडनं यापुढे असं घडणार नाही। मराठा मोर्चामध्ये सहभागी झालो। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याला महिलांनी मोठी गर्दी केली। राज्यभरातील 2,30,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे, त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली। माणगाव इथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस बाहेर महिलांची मोठी गर्दी दिसली। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत। या योजनेसाठी कुठून पैसे आणले असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला। आदिवासी समाजासाठी असलेल्या योजनांसाठीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला का असा सवाल आदिवासी संघटना विचारत असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं।
एमपीएससीकडनं घेण्यात येणाऱ्या अराज्यपत्रित संयुक्त गट ब आणि गट क च्या परीक्षा आता स्वतंत्रपणे घेतल्या जातील. दोनही परीक्षा स्वतंत्र होणार असल्यामुळे आता लाखो उमेदवारांना याचा फायदा होईल. दिल्लीतलं मुख्यमंत्री निवासस्थान सील झालंय. अतिशी यांना बाहेर काढण्यात आलं असून अतिशी यांचं सर्व साहित्य सुद्धा बाहेर काढलं गेलंय. दरम्यान नायब राज्यपालांनी कारवाई केल्याचा आरोप केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण झालं. विधानसभा निवडणुकीआधी मोदींनी राज्याला 7,600 कोटींचं गिफ्ट दिलंय. काँग्रेसनं हरियाणामध्ये दलित वोट बँक आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र दलित समाजानं काँग्रेसला नाकारलंय असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली. आपण मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाला स्वतंत्र निधी देण्यास सुरुवात केली. ओबीसी समाजासाठी आमचं सरकार 100% कटिबद्ध आहे. ओबीसींनी पाठीशी आशीर्वाद कायम ठेवावेत असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात बोलताना केलं. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या शासकीय वाहनांना अजित पवारांनी हिरवा झेंडा दाखवला. पेट्रोलिंग, पोलीस स्टेशनला आणि पोलीस अधिकाऱ्यांना ही वाहनं उपयुक्त ठरतील. पिंपरी चिंचवड शहराजवळ असणाऱ्या बोपखेल आणि खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरच्या पुलाचं उद्घाटन पार पडलं. अखेर 10 वर्षांनी हा पूल नागरिकांसाठी खुला झालाय. संभाजीनगर जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी संभाजीनगर शिक्षण विभागानं कडक पावलं उचलली आहेत. शाळेमध्ये सीसीटीव्ही नसेल तर शाळेची मान्यता रद्द होईल असा आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आलाय. अहमदनगरमधल्या भंडारदरा धरणाचं नामांतर करण्यात आलं. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या हस्ते धरणाला राघोजी भांगरे जलाशय असं नाव दिलं गेलंय. या सोहळ्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण जाहीर केलं. सलग 10व्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. यामुळे गृहकर्जधारकांना मोठा दिलासा मिळालाय. नांदेडच्या हदगावमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेच्या 14 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात आली. मराठी बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाणचं बारामतीच्या मोडवे या त्याच्या मूळ गावी आगमन झालं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत सूरजचं स्वागत करण्यात आलं. आणखी एक मोठी बातमी. लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच विधानांप्रकरणी त्यांनी आता माफी मागितली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी माफीनामा सादर केला. नवी मुंबई इथल्या वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांनी एक भाषण केलं होतं आणि या भाषणातले काही मुद्दे सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनं केली. संस्कार आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही. त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांचं विधान नेमकं काय होतं ते आपण पाहूया. तुझ्या बरोबर तुझा भाऊ आला, तुझी बायको आली. 1 वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास. तू तुझ्या भावाला विचारलंस काय की 14 वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल? ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेज सिंग मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतात. त्यामुळे लोकसभेनंतर माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एक मोहिते पाटील यांच्या एंट्रीची चर्चा रंगली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथच्या जागेची मागणी भाजप करत आहे. अंबरनाथ मतदारसंघ भाजपला मिळावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे महायुतीमध्ये वादाची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. इतरांसारखे आम्ही उतावळे नाही, आगे आगे देखिए होता है क्या असा सूचक इशारा किंवा सूचक विधान त्यांनी केलाय. सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधनं निवडणूक लढवल्यास बाळासाहेब थोरात यांना प्रचार करण्याची गरज नाही असा टोला निलेश लंकेंनी लगावला आणि याबद्दल छोट्या माणसाच्या विधानाकडे आपण लक्ष देत नाही असा पलटवार राधाकृष्ण विखेंनी केलाय.
नांदगाव विधानसभेत छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ तयारी करतात। सद्यस्थितीत नांदगावची जागा शिवसेनेकडे आहे। अशातच राष्ट्रवादीनं दावा ठोकल्यानं महायुतीत वादाची शक्यता दिसते। आम्ही राजकारणात असेपर्यंत आदिवासी समाजातनं कोणत्याही दुसऱ्या समाजाला आरक्षण देणार नाही असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिलं। पटलेवाडी इथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नतीकोद्दीन खतीब यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला। गेल्या 60 वर्षांपासून बाळापूर नगरपालिकेवरती खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे। रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा झाली। जालन्याच्या बदनापूरमधनं जालन्याचे जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांना उमेदवारी मिळाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार अडचणीत येण्याची शक्यता आहे। आमदार भुयार यांच्या विरोधात वरुड मतदारसंघात सर्वपक्षीय नेत्यांनी उपोषण सुरू केलंय। जाळपोळ प्रकरणाच्या चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली। अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली आहे। यादीमध्ये बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांची समन्वयकपदी वर्णी लागली आहे। मात्र भाजपचे आमदार असा त्यांचा उल्लेख केल्यामुळे चर्चांना उधाणही आलंय। हरियाणातल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतली दुफळी समोर आली आहे। हम साथ साथ हे म्हणणारे आता हम आपके है कौन म्हणू लागलेत, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। हरियाणामध्ये अहंकारी काँग्रेसचा पराभव झाला। फेक नरेटिव्हचा फुगा फुटला, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मोदी एक जादू आहेत, काँग्रेसला अति आत्मविश्वास नडलाय, असा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केला। देशभरात काँग्रेसला स्वबळावरती लढायचं असेल तर त्यांनी भूमिका घ्यावी, मग इतर पक्ष आपली भूमिका सादर करतील, असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। कुणी स्वतःला छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजू नये, असा थेट इशाराही त्यांनी दिलाय। हदगावमध्ये लक्ष्मण हाकेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं गेलं होतं। दरम्यान हाकेंच्या सभेनंतर पदाधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे। महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणाऱ्या एसटी बसच्या चालकाला लोकांनी चांगला चोप दिला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली पंचनदी बसमध्ये हा प्रकार घडला। रत्नागिरी शहरामधल्या उन्हाळ गुरांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे। रत्नागिरीतल्या जयस्तंभजवळ 2 बैलांची झुंज लागली। या झुंजीमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। संभाजीनगरच्या सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या उड्डाण पुलाजवळ एका गाडीत 87 किलोंचा अफू आढळलाय। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कारवाईत 31,97,000चा मुद्देमाल जप्त केला। वाशिमच्या 6 बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला अत्यल्प दर मिळतोय। सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून शासनानं याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्ह्यामधल्या 14 सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बीडमध्ये 41 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील इतर काही जातींचा मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केलेली होती आणि या शिफारशीच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या अनेक ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसींसाठी एक मोठी बातमी। महाराष्ट्रातल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गांमधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीत समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारनं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केलेली होती आणि या शिफारशीच्या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या अनेक ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडनं हिरवा कंदील दाखवला जात असल्याची माहिती मिळते। राज्यातल्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि जातीचं गणित हे या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचं असेल। त्याच पार्श्वभूमीवरती आलेली ही बातमी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। पुढची बातमी मलकापूरवरनं बसमध्ये गांजा घेऊन जात असताना भुसावळला इथे एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। संबंधित आरोपीकडनं 4 किलो गांजा जप्त करण्यात आलाय।
वाशिमच्या सौदागरपुरा भागातील वेफर्स आणि गोळ्या बिस्किटच्या गोडाऊनला मोठी आग लागली। या आगीमध्ये गोडाऊन बरोबर शेजारची काही दुकानं जळून खाक झाली आहेत। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही। पिंपरीच्या सांगवी परिसरात डोक्यात दगड घालून एका व्यक्तीची हत्या झाली। पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी वाशिममधनं 2 आरोपींना अटक झाली आहे।